सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथं वटपौर्णिमेसाठी पूजेसाठी जे साहित्य लागतं सर्व काही मी काढलेलं होतं। त्यानंतर आम्ही पूजे करण्यासाठी गेलो। तर पूजेला आम्ही लास्टमध्येच होतो, कारण मुहूर्त 10:30पर्यंतच होतं आणि जे गुरुजी होते, ब्राह्मण होते, त्यांनाही जायचं होतं, टाईम झालेला होता। आमची पूजा केल्यानंतर तेही जाणार होते। आणि इकडे कसं असतं ना, की जे ब्राह्मण असतात, गुरुजी असतात, ते पूजे करून घेतात। आपल्याकडेही असतं गावामध्ये, काही काही ठिकाणी असतं, काही काही ठिकाणी नसतं। तर पूजा वगैरे केली, त्यानंतर आम्ही फेरे मारले। इकडे गुजराती लोक तर 101 फेरे मारतात, पण आपल्या तिकडे कसं 21, 7, 11 असे मारतात। त्यानंतर मग हळदी कुंकू लावलं, ओटी भरली, सुवासिनीची 5 जणांची ओटी भरली जाते आणि नैवेद्यासाठी जे फळ आणलेलं होतं तेही तिथं ठेवलं। गुरुजींचं दर्शन वगैरे घेतलं, त्यांना दक्षिणा वगैरे दिली। त्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि तिथे शेजारी महादेवाचंही मंदिर आहे, तिथेही पूजा केली। तर अशी ही वटपौर्णिमा साजरी झाली 2024ची। तुमची कशी झाली नक्की कमेंट करून सांगा। आणि घरी आल्यानंतर मग मी असे थोडेसे फोटो व्हिडिओ काढले, जे की सगळ्याच स्त्रियांनाही आवडतात, तुम्हालाही आवडतात आणि मी कशी दिसते तेही कमेंट करून नक्की सांगा। चलो बाय बाय।